नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आज आपण बघणार आहोत की एकदम सोप्या पद्धतीने पायपुसणी कशी शिवायची ते मी तुम्हाला आज सांगणार आहे। कोणत्याही प्रकारची मी किचकट पद्धत काहीही सांगितली नाही। अगदी जुन्या कपड्यापासून ही पायपुसणी 5 ते 10 मिनिटात सहज होऊ शकते आणि कोणत्याही ताईला जमेल अशा पद्धतीनेच मी ही पायपुसणी कशी शिवायची ते तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर मैत्रिणींनो, कसं होतं, आता सणासुदीचे दिवस आहेत, मग आपल्या घरामध्ये थोडंसं अट्रॅक्टिव्ह पायपुसणी वगैरे टाकली ना तर खूप खरंच प्रसन्न वाटतं। आणि त्याच्यामुळे म्हटलं चला आता सणासुदीचे दिवस आलेले आहेत आणि सुंदर अट्रॅक्टिव्ह एकदम युनिक अशी मी पायपुसणी आज तुम्हाला शिकवलेली आहे। तर स्टेप बाय स्टेप बघा आणि तुम्हीही अशा प्रकारची पायपुसणी नक्की तयार करा। ह्या पायपुसणीला तुम्ही शंकरपाळी पायपुसणी सुद्धा म्हणू शकता, कारण मी शंकरपाळीचा आकार असा मध्ये दिलेला आहे, पॅच लावलेला आहे आणि खूप अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर ही पायपुसणी तयार झालेली आहे। तर चला करूया सुरुवात। तर आज आपण बघणार आहोत की सुंदर पायपुसणी जुन्या कपड्यापासून कसं शिवायची ते मी सांगणार आहे। खूप युनिक पद्धत। आता मैत्रिणींनो, किचकट पद्धत पूर्णपणे सोडून द्या आणि एकदम सोपी पद्धत आणि कमी वेळेत कशी होता येईल ही पायपुसणी मी सर्व मैत्रिणींसाठी आज शिकवणार आहे। तर बघू शकता, अशी परात घ्यायची आहे। तुमच्या घरात कोणतीही गोलाकार परात किंवा डिश असेल तरी तुम्ही घ्या आणि आता आपल्याला कटिंग करून घ्यायचा। हा माझा टॉप आहे आणि जुना होता, मग म्हटलं चला टाकून देण्यापेक्षा आता गौरी गणपतीचे दिवस आलेले आहेत, नंतर नवरात्र आहेच, नंतर दिवाळी तर आहेच, कोण ना कोण येतं, पावसाळ्याचे दिवस आहेत, तर तुम्ही ही पायपुसणी घरामध्ये, तुमचं जर दुकान असेल तर दुकानामध्ये, तुमचं हॉटेल असेल तर हॉटेलमध्ये अशा पद्धतीची पायपुसणी टाकू शकता। तुमचं जर बंगला पॉशमध्ये असेल, सुंदर असेल, तर ती सुद्धा बंगल्यासाठी ही सुंदर अशी पायपुसणी खूप छान दिसते। मैत्रिणींनो, कसं होतं, आपण कल्पना करतो तशी पायपुसणी मार्केटमध्ये मिळत नाही। त्यासाठी आपल्याला कल्पना जी आहे त्या कल्पनेप्रमाणे शिवून घेतलं की आपल्याला पण खूप छान वाटतं। मार्केटमध्ये चौकोनी जे काही ठरलेलं आहे तेच मिळतं। युनिक पद्धत करायची असेल तर आपल्याला शिवावंच लागतं। अशा पद्धतीने मी हे गुलाबी कापड घेतलेलं आहे। हे पण माझी साडीच होती, आता ती मी वापरत नाही, त्याच्यामुळे त्याचं म्हटलं आपण आता छोटे मस्तपैकी पायपुसणी शिवूया। अशा पद्धतीने बघू शकता। आता आपण मी जे मेन फॅब्रिक आहे ते कट करून घेत आहे। अगदी सोप्या पद्धतीने, किचकट काहीच मी शिकवलेलं नाही आणि खूप सोपी पद्धत आहे, कोणालाही सहज जमू शकेल। आता 4 फॅब्रिक घेतलेले आहेत आपण, 2 पानं तयार करायचे आहेत, दोनालाही आपल्याला अस्तर लावून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने 2 फॅब्रिक जुने म्हणजे 2 फॅब्रिकचं एक पान आणि 2 फॅब्रिकचं एक पान असं आपल्याला करून घ्यायचं आहे। तर बघू शकता, असं 4 फॅब्रिक आपल्याला कट करायचं आहे। मेन फॅब्रिक आहे ते वर लावायचं आहे आणि अस्तर जे आहे ते खाली लावायचं आहे। अशा पद्धतीने पिनअप करून घ्या की जेणेकरून हलणार नाही, आपलं अस्तर व्यवस्थित बसणार आहे। तर अशा पद्धतीने आता आपल्याला फ्रिल पण लावून घ्यायची आहे। त्यासाठी आपल्याला रुंदी घ्यायची आहे 4.5 ते 5 इंच, इथे मी घेतलेली आहे 4.5 इंच। कडेने गोट घालून घ्यायचा आहे आणि आपल्याला फ्रिल घालून घ्यायची आहे। तर चला स्टेप बाय स्टेप मी सांगते, काहीच अवघड नाही मैत्रिणींनो, युनिक पद्धतीने मी तुम्हाला शिकवलेले आहे। आता हे आपल्याला मध्ये डिझाईन करण्यासाठी शंकरपाळीची ते आखून घ्यायचं आहे। त्यासाठी आपल्याला परात घ्यायची आहे, पेपरवर कटिंग करून घ्यायचं आहे आणि मधोमध आपल्याला शंकरपाळीचा आकार देऊन घ्यायचा आहे। अंदाजे देऊ नका, चुकण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपली पायपुसणी वेगळी दिसू शकते। त्यामुळे उत्तमाचे दिसण्यासाठी सगळं स्टेप बाय स्टेप करा, थोडा वेळ लागू द्या, पण फिनिशिंग सहित व्यवस्थित उत्तमाचं शिवा। अशा पद्धतीने बघू शकता। आता काय करायचं आहे, आपल्याला या गोलाचा मध्य काढून घ्यायचा आहे। तर बघू शकता, आता टेपच्या साह्याने मध्य काढणार आहे। याचा पूर्ण उंची आली 16, त्याचा मध्य 8, याच्यावर डावीकडून पण 16, त्याचा मध्य आहे 8 आणि मध्यापासून 5-5 इंच चौ बाजूने खुणा करून घ्यायच्या आहेत, बघू शकता। आणि परत आपल्याला पट्टीच्या साह्याने आखून घ्यायचं आहे। मी जे माप सांगितले ते लक्षात घेवा। आपल्याला या गोलाचा मध्य करायचा आहे। पूर्ण उंची 16 आली आहे, 16च्या निम्म 8, डाव्या साईडने 16 आलेलं आहे, 16च्या निम्म 8 आणि मध्यापासून 5-5 इंचावर खुणा करायच्या आहेत। अशा पद्धतीने तुम्हाला दिसावं म्हणून मी कॅचपेनने सुद्धा आखून घेतलेला आहे। अशा शंकरपाळीचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे आणि तो बरोबर मध्ये आपल्याला पायपुसणीच्या लावायचा आहे की जेणेकरून आपली पायपुसणी अट्रॅक्टिव्ह, युनिक आणि काहीतरी छान दिसावं, यासाठी आपल्याला ही
ही आयडिया करायची आहे. तर अशा पद्धतीने बघू शकता मी कट करून घेतलेलं आहे चौकोनी. आता नंतर तुम्हाला शेवटी काय करायचं ते सांगते. आता आपल्याला हे जे फॅब्रिक आपण अस्तर लावून घेतलेलं आहे ते आता पूर्णपणे शिवून घ्यायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, एकदा शिवायला बसलं ना काहीच अवघड नाही. तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरासाठी अशा पद्धतीचे जुने जे कपडे आहेत ते टाकून देऊ नका. किचकट पद्धत काहीच नाही, अत्यंत सोपी पद्धत आणि जुन्या कपड्यापासून शिवायचं आहे. 1 रुपये सुद्धा खर्च येत नाही. तर तुम्ही सुद्धा ही आयडिया नक्की वापरा आणि अशा पद्धतीची पायपुसणी नक्की तुम्ही शिवून बघा. बघा तुम्हाला 100% जमणार. मला जमतंय म्हणल्यावर तुम्हाला का नाही जमणार? तुम्हाला सुद्धा नक्कीच जमेल. तुम्ही फक्त शिवण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीने मी पूर्णपणे दोन्ही पानं शिवून घेतलेली आहेत. आता आपल्याला टाचण्या काढून घ्यायच्या आहेत आणि जे अस्तरचे कापड आहे ते पूर्णपणे कटिंग करून घ्यायचं आहे. फिनिशिंग व्यवस्थित येऊ द्या. कलरचा दोरा वापरा. 1-10 मिनटं वेळ लागू द्या, पण सुंदर शिवा, जेणेकरून सगळ्यांनी विचारलं पाहिजे की कोणी शिवली. अशा पद्धतीने सुंदर आणि मस्त शिवा. बघा सगळं कडेचं कट करून घ्यायचं आहे आणि आता दोन्ही पानं आपल्याला जॉईंट करायचे आहेत. मध्ये बरोबर पिन लावा की जेणेकरून इकडं तिकडं आपलं कापड सरकू नये. तर बघू शकता आता आपल्याला गोल अशी टिप घालून घ्यायची आहे की जेणेकरून ती दोन्ही पण पानं व्यवस्थित बसली पाहिजेत. तर अशा पद्धतीने मी टिप घालून घेत आहे. तुम्ही ही अशा पद्धतीने टिप घालून घ्या. स्टेप बाय स्टेप सगळं सांगितलेलं आहे. काही जर कळालं नसेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला कुठल्या प्रकारची पायपुसणी बघायला आवडेल तेही सांगा. मी तेही पायपुसणी शिवण्याचा नक्की प्रयत्न करेन मैत्रिणींनो. तर अगोदरच्या पायपुसणीला मला चांगला प्रतिसाद मिळाला आणि बऱ्याच जणांच्या कमेंट पण आल्या, म्हणून मी ही पायपुसणी शिवत आहे. तर अशा पद्धतीने 4.5 इंच रुंदी आहे आणि त्याचा आपल्याला फ्रिल टाकून घ्यायची. अशा पद्धतीने जवळजवळ तुम्ही फ्रिल टाकून घ्या. मी 1-1 इंचावर फ्रिल टाकून घेतलेली आहे. जेवढे आपण जवळ फ्रिल टाकू तेवढं सुंदर, छान आणि अट्रॅक्टिव्ह आपली पायपुसणी दिसणार आहे. तर अशा पद्धतीने कॉन्ट्रास्ट कापड घ्या फ्रिलचं, तेच कलरचं घेऊ नका. आता पायपुसणीचा कलर गुलाबी आहे, कॉन्ट्रास्ट कापड म्हणजे मी पांढरा घेतलेला आहे. अशा पद्धतीने तुमच्या घरात कोणतंही कापड असेल तर मॅचिंग घेऊ नका, वेगवेगळं घ्या की जेणेकरून आपल्याला ती पायपुसणी अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसली पाहिजे. तर बघू शकता मैत्रिणी, इथे माझ्या फ्रिल टाकून पूर्णपणे होत आलेले आहेत. स्टेप बाय स्टेप सगळं बघा, तुम्हालाही नक्की जमेल. तर अशा पद्धतीने आपल्याला फ्रिल लावून घ्यायचे आहे. आता आपल्याला सवचं उरपट्ट बघायचं आहे. आता मी उरपट्ट फ्रिल लावून घेत आहे. तर आपली पायपुसणी, आपलं डोअरमेट खूप सुंदर होणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हीही तुमच्या घरामध्ये डोअरमेट नक्की बनवून बघा. खूप सुंदर आपलं हे डोअरमेट दिसणार आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने मी पूर्णपणे फ्रिल लावून घेत आहे आणि आता जर पूर्णपणे शिवून झाल्यावर सुद्धा आपली पायपुसणी अट्रॅक्टिव्ह, सुंदर आणि छान दिसणार आहे. तर बघू शकता आता पूर्ण फ्रिल लावून झालेले आहे. जे राहिलेलं फ्रिल आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि दोन्ही अटॅच करायचं आहे. आता मी तुम्हाला ते पेपर कटिंग शंकरपाळीचं केलं होतं ते आता मी तुम्हाला सांगते. तर बघू शकता आता जे कटिंग केलं होतं ते आपल्याला घ्यायचं आहे. साधारणतः मोरपंखी कापड घेतलेला आहे की जेणेकरून गुलाबी कापडावर उठून दिसावं. त्यासाठी आपल्याला शंकरपाळीचा आकार कट करून घ्यायचा आहे. बघू शकता मी घेतलेला आहे. तुम्हाला सगळे मापं सांगितलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्या पायपुसणीचा बरोबर सेंटर काढून घ्यायचा आहे. आता अगोदर हे शिवून घ्यायचं आहे, हे सुलट करून घ्यायचं आहे आपल्याला. स्टेप बाय स्टेप बघा की जेणेकरून शंकरपाळीचं सुद्धा फिनिशिंग यावं. बघ थोडंसं मी ठेवलेलं आहे, ते सुद्धा स्क्रूड्रायव्हरने तुम्ही सर्व काही आकार द्या की आकार नाही दिल्यावर सुद्धा चांगलं वाटत नाही. कानेकोपरे सगळे तुम्ही स्क्रूड्रायव्हरने काढू शकता. अशा पद्धतीने बघू शकता आता मी पूर्णपणे शंकरपाळीचा आकार देऊन घेतलेला आहे. आता आपल्याला आपल्या पायपुसणीचा मध्य करायचा आहे. आधी माप घ्या आणि मग सेंटर काढा. अशा पद्धतीने बघू शकता आता मी माप घेणार आहे. पूर्ण पायपुसणीची उंचीचं माप आलं आहे 14, 14च्या निम्म झालं 7 आणि इकडून पण घेणार आहे, इकडून पण 14 आलं आहे, 14च्या निम्म 7 आणि अशा पद्धतीने 7 इंचावर खूण केलेला आहे. आपला सेंटर जर शंकरपाळीचं त्याचाही मध्य करायचा आहे आणि बरोबर दोन्ही अटॅच करून पिनअप करायचं आहे आणि चौबाजूने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर चला करूया सुरुवात. अशा पद्धतीने आता मी चौबाजूने टिप घालून घेणार आहे. शक्यतो कलरचा दोरा वापरून घ्या. अशा पद्धतीने आता मी टिप घालून घेणार आहे. तर बघू शकता आपली पायपुसणी तयार झालेली आहे. किती सुंदर, छान आणि अट्रॅक्टिव्ह आपली पायपुसणी दिसत आहे. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची पायपुसणी नक्की शिवून बघा. तर बघू शकता मैत्रिणींनो, मी फरशीवर पण ठेवून दाखवलेला आहे. किती सुंदर आपली पायपुसणी दिसत आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्ही शेअर केल्यामुळे इतरांना सुद्धा ही माहिती कळू शकते. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की
हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून इतरांना पण माहिती कळेल. आणि तुम्हाला काय ही पायपुसणी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर बघू शकता शंकरपाळीचा आकार मी मधोमध दिलेला आहे की जेणेकरून आपली पायपुसणी सुंदर, छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसावी यासाठी मी अशा पद्धतीची पायपुसणी शिवलेली आहे. तर तुम्ही सुद्धा अशी फ्री लावून पायपुसणी नक्की शिवा. भेटूया आपण अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये.